नागपूर मनपाच्या उद्यानामध्ये चक्क गांजाची झाडं लावण्यात आलेली आहेत। अजनी परिसरातील गजानन उद्यानातला हा प्रकार समोर आलेला आहे। मनपाच्या उद्यानामध्ये चक्क गांजाची लागवड करण्यात आलेली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होताना दिसतेय। तर नागपूरच्या मनपाच्या उद्यानामध्ये चक्क गांजाची झाडं पाहायला मिळालेली आहेत। अजनी परिसरातील गजानन उद्यानातला हा सगळा प्रकार आहे। या उद्यानामध्ये नेमकी ही झाडं कुणी लावली याचा तपास केला जाणार आहे। संपूर्ण प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई केली जावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते। तर नागपूरमधला धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। अजनी परिसरामधील गजानन उद्यानामध्ये गांजाच्या झाडांची लागवड करण्यात आलेली होती आणि हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर ती झाडं काढून टाकण्यात आलेली आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी देखील मागणी केली जाते। त्यामुळे आता मनपाकडून या संपूर्ण प्रकाराचा कशा पद्धतीने तपास केला जातो, ही झाडं नेमकी कुणी लावली याचा शोध कसा घेतला जातो आणि काय कारवाई केली जाते हे पाहावं लागणार आहे। या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्या सोबत आहेत। अमर, मनपाच्या उद्यानामध्ये चक्क गांजाची झाडं सापडलेली आहेत। आता ही झाडं कुणी लावली, कधीपासून या ठिकाणी आहेत, या संदर्भात अनेक माहिती समोर यायची बाकी आहे। तपास केला जाईल, दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी आहे। काय अधिकची माहिती मिळाली आहे? खरं तर अतिशय धक्कादायक हा संपूर्ण प्रकार आहे। खरं तर महापालिकेचे जे उद्यान आहे तिथे सुरक्षा रक्षक असतात, सातत्याने कर्मचारी सुद्धा जात असतात आणि अशी जी झाडे उगवणे यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे। याबाबत अनेक तक्रारी यापूर्वी सुद्धा या अशा उद्यानांमध्ये गांजा काही तरुण ओरडत असल्याच्या तक्रारी सुद्धा झाल्या होत्या स्थानिकांनी आणि त्यानंतर आता ही झाडं आल्यामुळे एकूणच खळबळ उडाली आहे। याकरता आता प्रशासनाला सुद्धा चौकशी आपल्या स्तरावर लवकरच सुरू करण्याची मागणी लोकांकडून करण्यात येते। पण अतिशय धक्कादायक प्रकार आहे जिथे लोकांचा वावर असतो, अगदी लहान बालकांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत गार्डनमध्ये बगीच्यांमध्ये वावर असतो। अशा ठिकाणी गांजाची झाडं कशी उगवतात आणि हे याच्याकडे कसं संपूर्ण प्रशासनाचं आणि महापालिकेचं दुर्लक्ष झालं, हे असे सवाल उपस्थित होत आहे आणि याची चौकशीची मागणी होत आहे। नक्कीच अमर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।